आजोबा, तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय? माझी खोली, माझी खोली. इकडे इकडे नाच तुने बसून. ही माझ्या सत्याची खोली आहे, तुझी नाही. तू इथं भाड्यानं राहतोस आणि स्वतःची खोली म्हणतोस, तर स्वतःच्या खोलीसारखं ठेवायला सुद्धा पाहिजे. हे बघ, ही बेडशीट बघ, हे ब्लँकेट बघ, किती मळलेलं आहे तुझ्यासारखं. ही पेंटिंग बघ, याच्यावर एवढी धूळ पडली की सगळे पक्षी पण उडून गेले. आणि हे सामान असं बाहेर ठेवतात. हा लॅपटॉप इथे असाच पडलाय. ते मी महत्वाचं काम करत होतो ना, म्हणून लॅपटॉप वरतीच राहिला. ऍक्च्युली माझं प्रेझेंटेशन आहे, मी ठेवतो. थांब, इकडे रे, मला बघू दे तुझं दळपत्री प्रेझेंटेशन. ऐक, बघत काय बसलाय? म्हणलं ना लॅपटॉप दे, दे पटकन, क्विक. नाही आजोबा, अहो ते तुम्हाला समजणार नाही. कोडिंग आहे ना, कोड लँग्वेज, आणि ते इंग्लिश पण आहे ना, म्हणून तुम्हाला कळणार नाही ते. काय इंग्लिश मला कळणार नाही? डोंट सेन्स. अरे माझा आजा, माझा पंजा, माझी अख्खी हयात गेली इंग्रजांशी लढण्यात, आणि मला इंग्लिश कळणार नाही? व्हॉट डू यू डू? हाऊ डू यू डू? नॉट ओनली बटल टू, आय शाल, वी शाल. बास की अजून बोलून दाखवू इंग्लिश. नाही जमतंय, पण ऍक्च्युली मला तसं नव्हतं म्हणायचं. बस कसं म्हणायचं होतं? जाऊ द्या ना आजोबा. तसं पण हा लॅपटॉप ना वर्क नाही करत आहे, ते रिपेअरिंगला द्यायचं आहे. मराठी दुरुस्त. ते दुरुस्त करायला द्यायचं आहे. आधी तुझा मराठी दुरुस्त कर, मग लॅपटॉप दुरुस्त कर. हो, मी करतोय, काम करतोय मराठीवर, आणि हा लॅपटॉप पण आजच देतो दुरुस्त करायला. तुझा लॅपटॉप आज दुरुस्त कर, नाही तर उद्या कर, पण एवढ्या महागातल्या वस्तू बाहेर ठेवायच्या नाही. त्यांना काही झालं तर आम्ही जबाबदार नाही, आधी सांगून ठेवतो. बाजूला हो आता. हा ठेरड्या का आला होता ह्या रूम मध्ये? वाघमारे, शेवटी माझा अंदाज खरा ठरला. माझ्या खोलीत पण कॅमेरा सापडला, पण ह्याच्या मागे नक्की कुणाचा हात आहे ना, ह्याचाच काय अंदाज बांधता येत नाही आम्हाला. हा जो कुणी बी आहे ना, लय हुशार. आपल्याबद्दलची खडानखडा माहिती त्याला, कुणाची खोली कुठली हे सुद्धा त्याला माहिती. म्हणजे या घरातल्या घडामोडी त्याच्यापर्यंत कशा पोचतील याची बरोबर व्यवस्था केली त्या नराधमानं. पण वाघमारे, आज खरोखर वाचलो आपण. मी खोलीतून बाहेर पडायला आणि नेमकं तो आर्यन टपकायला. मी तर एवढा टेन्शन मध्ये आलो होतो ना, मला वाटलं आता आपलं काय खरं नाही. त्याला शंका तर आली नसेल ना? काय माहिती. आणि वाघमारे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा असं सांगितलं होतं ना. मग तू लगेच परत कसं काय आला? तुमच्यामुळे माझी गोची झाली असती ना. एक मिनिट, मी त्याला बोलण्यात गुंतून ठेवायचा लय प्रयत्न केला. आणि गुंतून ठेवायचं म्हणजे काय, त्याला पकडून ठेवायचं होतं वे? मी त्याला मनात येईल ते प्रश्न विचारत होते. मग अचानक काय झालं काय माहिती. काम आहे म्हणून तुझ्या खोलीकडे पळत आला. मग अडवायचं ना त्याला. सध्या काही काय रे, मी जर त्याला अडवलं असतं तर त्याला माझ्यावर शंका आली नसती. शंका तर त्याला आत्ता बी आलीच असेल ना. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितले का? वाघमारे, जर त्या आर्यनला कळलं ना की मी आजोबा नसून सत्य आहे,
तर त्या माथे फिरूला पकडायचं सगळं मिशन फेल होईल आपलं. मला नाही वाटत त्याला काय शंका आली असेल. म्हणजे एकंदरीत त्याच्या वागण्यावर असं काही नाही वाटत. नको टेन्शन घेऊ. काय झालं आता? कसला विचार करतोस? वाघमारे, तुम्ही एक गोष्ट नीट ऑब्झर्व केली का? कोणती? तो आर्यन मला त्याचा लॅपटॉप बघूच देत नव्हता. म्हणजे लई विरोध करत होता. असं का करत असाल तू? अरे का करत असेल काय? तो बोलला ना त्याच्या कामाचा लॅपटॉप आहे आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये कामाच्या बाबतीत काही अशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील ज्या दाखवायच्या नोकरदारांना परवानगी नसते, म्हणून दाखवला नसेल. आणि सत्या, तू त्याच्यासाठी आजोब आहेस. त्याला असंही वाटलं असेल ना की तुला काय कळणार आहे त्यातलं, म्हणून दाखवलं नसेल. नाही वाघमारे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे काहीतरी चुकतंय. आपल्याला नीट तपास घ्यावा लागेल. आई आई अगं कुठं चाललीस एवढ्या गडबडीत? तुला किती वेळा सांगितलं रे, बाहेर जाताना कुठं चाललेस म्हणून विचारत जाऊ नको. का नको विचारू? नाही विचारायचं. आई अगं केवढी चिडली आहेस? हा, जरा शांत हो आणि काय झालंय ते नीट मला सांग. एवढी चिडचिड करू नकोस. कशी नको करू चिडचिड? हा अगं, ते लोक आपल्या मंजूचं दुसरं लग्न लावून त्याला निघालेत आणि ते बी तिच्या मनाविरुद्ध. काय वाटलं असेल माझ्या लेकीला? तिचं किती प्रेम होतं सत्यजित रावांवर. ते गेल्यानंतर तिची अवस्था किती बिकट झाली होती माहिती आहे ना तुला? त्या लोकांनी तिचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता. माझ्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आता मी गप्प बसणार नाही. तिथं जाऊन त्यांना अडवणार. अडवणार म्हणजे? तिथं जाऊन त्यांच्याशी भांडण करणार आहेस तू? भांडण नाही करणार, गोडीत जाब विचारणार त्यांना. पण जर त्यांनी नाही ऐकलं ना तर भांडण करायला बी मागं पुढे बघणार नाही मी. माझ्या लेकीच्या बाजूने मला ठामपणे उभं राहायलाच पाहिजे. मला कुणीच अडवू शकत नाही आता. आई आई अगं आई थांब ना. अगं जरा शांत हो. हे असे माझ्यासारखे निर्णय का घेतेस? हे बघ, आपली दीदी आत्ताच तिथं गेली. ही वेळ नाहीये या सगळ्या गोष्टी बोलायची. जरा वातावरण शांत होऊ दे, आपण सविस्तर बोलूयात. नाही आमरे, काही झालं तरी मला माझ्या लेकीच्या बाजूने उभं राहावंच लागल आणि मला कोणीच अडवू शकत नाही आता. आई अगं आई ना तर तिथं जाऊन काही गोंधळ वाढवू नये म्हणजे झालं. मम्मी, हे पोरगं लईच अभ्यासू दिसते. जेव्हा केव्हा बघावं तेव्हा आपल्या पुस्तकात डोकं घातलेलं असते, नाही तर लॅपटॉपमध्ये डोकं घातलेलं असते. ह्या अशा पोराच्या माथी मारणार होय जाऊ बाई. हे सपने, ते पुस्तकात गाडलेलं असू दे तर अजून कशात. मला फक्त माझ्या मंत्रीपदाशी मतलब आहे बघ. हा ते बी आहेच म्हणा. चला चला पुढे चला बघा त्याची. चला. अरे मम्मी साहेब, सपना नाही, काही काम होतं का? काय आहे ते? उभा का तू? बस की. नाही नाही, तुम्ही बसा ना. कोणीच बसत नाही का? जाऊ दे, मी तरी बसते. मला पाय दुखतात. नाही ऐक नाना, उभेच राहते. बोला तुम्ही बोला. एक काम करू, आपण तिघे बसू. प्लीज हॅव अ सीट. आता विषय कसा काढू ह्याच्याकडं? कसं बोलू? मम्मी साहेब, कसला एवढा गंभीर विचार करताय? काही विचारायचं होतं का मला? इशारो इशारो में
काय चाललंय तुमचं? मम्मी साहेब, काही महत्वाचं बोलायचं असेल तर प्लीज बिंदास विचारा. आर्यन बाळा, तुझे वडील कुठं असतात सध्या? अचानक चौकशी करायला का आली रे बाई? आर्यन, हा ते डॅडी साहेबांचं असं फिक्स काही नसतं. म्हणजे राजकीय दौऱ्यामुळे ते नेहमी असे इकडून तिकडं फिरणं चालूच असतं त्यांचं. मोस्टली US, कधी UK. आता ते जर्मनीत आहे सध्या. आणि जेव्हाही भारतात असतात तेव्हा ते मोस्टली दिल्लीच्याच घरात असतात. पण तुम्ही असं अचानक चौकशी का करताय? काही अडचण आली आहे का? नाही नाही, काय अडचण नाही. दिल्लीत घर असेल ना तुमचं, श्रीमंत असेल ना तुम्ही, चिक्कार प्रॉपर्टी असेल ना तुमच्याकडं. हो, म्हणजे आहे व्यवस्थित प्रॉपर्टी. 4 पिढ्या बसून खातील एवढी तर आहेच. पण खरं सांगू का मम्मी साहेब, मला त्या प्रॉपर्टीमध्ये रत्तीभरचा इंटरेस्ट नाही. कारण मला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. म्हणून तर मी असं लांब राहतो, एकटा राहतो. बघितलं का सपने, किती गुणी लेकरू आहे ती. प्रत्येक आईच्या पोटी असं पोरग जन्माला यायला पाहिजे बघ. आई बापाच्या जीवावर मजा न करणार. खरे खरे. आर्यन बाळा, माझं तुझ्याकडे एक छोटस काम होतं. काम माझ्याकडे? म्हणजे एक ऑफर आहे. मी तुझं एक काम करते, त्याच्या बदल्यात तू माझं एक काम करायचं. जमल का? नाही नाही मम्मी साहेब, मला समजलं नाही. नेमकं काय काम करणार आहे तुम्ही माझं? ते मी खरं सांग आर्यन, तुला मंजिरी आवडती ना? मम्मी साहेब, अहो हे काय विचारताय तुम्ही? तेच जे तुझ्या मनात आहे. खरं खरं सांग, मंजिरी आवडती ना तुला? जीव जडलाय ना तुझा तिच्यावर? जीव जडलाय? मम्मी साहेब, असं काही नाहीये. तुम्ही अचानक हे सगळं का विचारताय मला समजत नाहीये. खरंच तुला मंजिरी आवडत नाही? नाही मम्मी साहेब, मंजू मॅडमला घेऊन तसा विचार कधी माझ्या मनात आलाच नाही. पण तुम्ही अचानक असं का विचारताय मला तेच समजत नाहीये. मुळात मी असा काही विचार करणं हे पापच वाटतं मला. माझ्या खूप जवळच्या मित्राचे जीवनसाथी होत्या त्या. ते पण आहेच म्हणा. ह्या घराचं दुर्दैवच आहे. माझं पोटचं लेकरू गेलं, आता ते काही परत येत नसतंय. पण म्हणून मी माझ्या सुनेच्या आयुष्याचं वाटतं करेन का? सत्याच्या जाण्याच्या दुःखानं तुझ्या मनातल्या भावनांना दबू देऊ नकोस. तू बिनधास्तपणे मन मोकळं करून मला सांग, तुला मंजिरी आवडते का नाही ते. हे बघ आर्यन, मी जरा स्पष्ट विचारते, कारण मला तुझ्याकडनं उत्तराची स्पष्टच अपेक्षा आहे. नाही नाही मम्मी साहेब, आपलं नातं तर फ्रीच आहे ना. मी का लपवू? खरंच मी तसा काही विचार केलेला नाहीये. आणि भविष्यात तसा विचार करणार पण नाही, कारण माझ्या जवळच्या मित्रावर धोका देण्यासारखं होईल ते. नाही नाही मम्मी साहेब, मी माझ्या मित्रासोबत असं नाही वागू शकत.
सध्या तरी मंजिरी मॅडमला घेऊन माझे काहीच फिलिंग्स नाही आहे. नक्की? तर तुम्हाला कसं समजवू मी? ठीक आहे. पण आर्य, माझ्या सत्याचा लय जीव होता मंजिरीवर. तिच्यासाठी काही बी करायला तयार होता. तिच्यासाठी माझ्या संगटले एकदा भांडणं बी केली त्याने. लई प्रेम करत होता तिच्यावर. माझा सत्य गेल्यापासून मंजिरी पण एकटीच पडली ना आता. तुझ्यासारखा पोरगा तिच्या आयुष्यात आला असतं तर तिचं आयुष्य सावरलं असतं आणि माझ्या सत्याला बी आनंद झाला असता. पण असो, तर तुझ्या मनातच नाही म्हणल्यानंतर सारखं सारखं तीच विचारून काय उपयोग आहे? चल का सपने. हा. आर्यन, मंजू, ए मंजू. आई, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? कशी दिसते? मस्त आहे मी. मम्मी साहेब, आई, जयदीपराव, आजोबा, आई काय झालं? बाहेर या. तू काय करतेस इथं? हाकलून दिला तरी तोंड परत घेऊन यायला लाज वाटत नाही का ग तुला? ओटचूट इथं यायला हे आमचं घर म्हणजे काय बगीचा वाटतो का? कसला गोंधळ सुरू आहे हा? माझी लेक इथे येणारच नव्हती, पण तुम्ही मान सन्मानून तिला तिकडून इकडे घेऊन आलात ना, म्हणून ती या घरात राहायला तयार झाली. आणि तुम्ही काय केलं? तिला इथे येऊन आठवडा बी झाला नाही आणि तुम्ही तिचं परत लग्न लावून द्यायला निघालात. जर मला हे आधी माहिती असतं ना तर माझ्या लेकीला मी इकडे पाठवलंच नसतं. ऐकता का मा म्हणजे? कोणी हात धरला होता तुझा? तोंडवर करून बोलतीस. आणि काय ग, तुझ्या लेकीला काय आयुष्यभर आम्ही सांभाळायचं का? आम्ही ठेका घेतला नाही तुझ्या लेकीला सांभाळायचा. तशी भीती निवडणकच आहे मला ह्या घरात. जे एकदा तिचा हात पिवळा केला का नाही का नजरे आड होईल ती माझ्या, आणि पिढा कायमची निघून जाईल ह्या घरातनं. मम्मी साहेब, असं काय वाकडं केलं माझ्या लेकीने तुमचं? हा, जे झालं या घरावर, जे संकट आलं तो फक्त नशिबाचा खेळ होता. माझ्या लेकीची काय चूक होते त्यात? जेवढं दुःख तुम्हाला झालं ना तेवढंच दुःख माझ्या लेकीला बी झालं. तिच्याकडे एक आई म्हणून नाही पण निदान एक बाई म्हणून तरी तिचा विचार करा. तिची इच्छा नसताना परस्पर तिचं लग्न लावून द्यायला मोकळे झालात तुम्ही. माझी लेक मला जड झालेली नाहीये. आजोबा, अहो तुमच्या भरोशावर माझ्या लेकीला मी इकडे पाठवलं आणि तुम्ही काय केलं? तिला इथून आठवडा झाला नाही आणि तुम्ही तिचे हात पिवळे करायला निघालात. आई शांत हो, बघू तू शांत हो जरा. नाही, माझी लेक मला डोईजड झालेली नाहीये. नाही, मान्य आहे मला ती अजून लहान आहे, तिच्या समोर तिचं अख्खं आयुष्य पडलंय, पण म्हणून असा तडका फडकी तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावलेलं मला नाही चालणार. मग घेऊन जा की तुझ्या लेकीला. ए महामाया,
गप्प बस. अहो मामाजी तुम्ही ऐकलं नाही का? बघा की तुम्ही तिच्या चांगल्याचा विचार करताय आणि हे आपल्यालाच ऐकव की. ए तसं बी ह्या नाही भेटलं की नाही मी आमच्या घरात जास्त दिस थाळा देणार नाही. तिचं लगीन होणार की काय दगडाची पांढरे काय असं समज. गप्प बस. खूप बोललीस, आता मी बोलतो. हे बघा, तुमचा राग मी समजू शकतो, पण एकदा शांत डोक्यानं माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. नाही, मला तर तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. माझ्या मंजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तिच्यावर अन्याय नाही होऊ देणार मी. तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचं खेळणं करून ठेवलंय, पण माझी लेक मला जड नाही झालेली. चल मंजू, आत्ताच्या आता आपल्या घराकडे चल. आई आई थांबा. तसंही या मम्मी साहेबांनी मला विचारलं नसतं ना की "ओय, लग्न कर", तर मी काही ना काही करून भविष्यात मंजूशी लग्न केलंच असतं. पण आता महिला प्रदेशाध्यक्षा स्वतः म्हणताय की आर्यन तुम्ही लग्न करा, तेही मंजूशी. मग मला होकार द्यायलाच लागेल ना. वेट वेट वेट, मला एक समजत नाहीये, ही महिला प्रदेशाध्यक्षा मला लग्नाला एवढी इन्सिस्ट का करते? ओ हो, हिचे काही वेगळे इंटेन्शन्स तर नाही? तिला माझ्याकडनं काय हवं असेल? स्वतःचा काही तर फायदा असल्याशिवाय ही बाई माझी मदत करणार नाही. कुछ तो गडबड आहे. वरवर मूर्ख वाटत असले ना तर खूप शातीर दिमागाची आहे ही महिला प्रदेश अध्यक्ष शिंपोल स्वीट. मंजूचं माझ्याशी लग्न लावण्याच्या एक्सचेंज मध्ये तिला काय हवं असेल ना याचा मला आधीच विचार करून ठेवायला हवा. हे बघा, नाथसूनबाईंच्या दुसऱ्या लग्नाचा घाट मीच घातला आहे. अहो, एवढ्या कमी वयात वैधव्य आलं पुरेला, तर तिचा तरी काय दोष? मग आता पुढचं उभं आयुष्य तिने एकटीनं का जगायचं? ह्याच गोष्टीचा विचार करून मी त्यांचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. पण त्यात तुमच्या पोरीची देखील परवानगी आहे. त्या देखील स्वतः तयार आहेत. त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे. आम्ही कुणीही कसलीही बळजबरी केलेली नाही. तुम्ही हवं तर स्वतः नाथसूनबाईंना विचारू शकता. मंजू, मी जे ऐकते ते खरंय? मंजू, तू खरंच तुझ्या आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतलायस? तू स्वतःच्या मनाने करतेस हे दुसरं लग्न? होय आई, मी पूर्ण विचार करून माझ्या मनाने हे दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला. हे बघ, मला माहितीये माझं सत्यावर खूप प्रेम होतं. सत्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाच विचार सुद्धा नाही करू शकत. पण आयुष्य कुणासाठी थांबत नाही ना, हे आता कळालंय मला.
म्हणून मी असा निर्णय घेतला. तू खरं बोलतेस ना? कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेत नाहीस ना हा तू? नाही आई, मी सगळा विचार केलाय आणि स्वतःच्या मनानं निर्णय घेतलाय. आजोबा माफ करा मला. रागाच्या भरात जरा जास्तच बोलले हो मी. पण काय करू, आई आहे ना, मायचा भान फुकला. माझ्या लेकीचा, तिचा उरल्या सुरल्या आयुष्याचा तुम्ही एवढा विचार केला, त्यासाठी मी तुमची लई आभारी आहे बघा. माझ्या लेकीच्या आयुष्याचं भलं होतंय, तिचं आयुष्य मार्गी लागतंय. ह्यापेक्षा मला तरी दुसरं काय हवंय ना? तिच्या इच्छेने लग्न होणार असेल, तिला कुणाशी लग्न करायचं ह्याचा निर्णय तिला घेता येणार असेल तर चांगलंच आहे ना. माझी या लग्नाला ना नाही. तुम्ही ह्या घरात आहात तर तरी मला मंजूची काळजी नाही आता. हे बघा, तुम्ही हात जोडू नका. अहो, तुमची लेक म्हणजे आमची लेकच आहे आणि आम्हाला तिचा जास्त सहवास लाभला नाही. पण पोरगी एकदम गुणाची आहे, मनानं निर्मळ आहे. मग अशा पोरीचं चांगलंच झालं पाहिजे ना. आणि हे बघा, तुम्ही तुमच्या पोरीची अजिबात काळजी करू नका. तिचं हरवलेलं सुख मी परत आणून देणार आणि तिचं समद मार्गी लावणार. तुम्ही मंजूच्या पाठीशी उभे आहात म्हटल्यावर मला आणखीन काय पाहिजे? मंजू, नशिबानं पुन्हा एकदा संधी दिली तुला. आता इथून पुढे जे होईल ते सगळं चांगलंच होईल. हं? येते मी. अहो, असं कसं? आता आल्याच आहात तर चहा पाणी काहीतरी घेऊन जावा. अहो नाही आजोबा, मी नंतर येईन कधीतरी. चल येऊ. काळजी घे. तू पण नीट राहा. हं? बरं झालं वेळेवर आलास, नाहीतर आज आईनं घोळ घातलाच होता. थँक्यू. यू ऑलवेज वेलकम वाघमारे. तुमचा सत्य तुमच्यासाठी काय बी करू शकतो. आय लव्ह यू बेबी. मम्मी साहेब, हुशारच आहे कापड.